भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख घेई प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान। रांडवेने जेवे शृंगार पै केला, रांडवेने जेवे शृंगार पै केला, प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख घेई प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान। एका जनार्दनी प्रेम अति गूढ, एका जनार्दनी प्रेम अति गूढ, अनुभवी सुरवाड जाणतील, प्रेम सुख घेई प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। हरि ओम योऽन्तः प्रविश्य मम वाच ममां प्रसक्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्, अन्याउष्य हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका, ग्रंथार्थिया स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरिभक्ती लावोनिया समजता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा,
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माता चरणावरी माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी अष्टांग हे करी दंडवत अष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख गेई प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान संप्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा खांब मानले गेलेले शांतीचा आदर्श शांतीची मूर्ती शांती ब्रह्म असणारे गोदावरी तटे निवासी प्रतिष्ठान क्षेत्र निवासी श्रीमंत संत शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा भक्ती आणि प्रेमाच्या बाबतीमध्ये ज्ञानाची तुलना करणारा ज्ञान हे भक्ती प्रेमाशिवाय कसं आहे भक्ती प्रेमापुढे ज्ञान हे गौण आहे या अर्थाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठला अभंगातून शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी एका पारड्यामध्ये भक्ती घातली प्रेम घातले एका पारड्यामध्ये ज्ञान घातलंय दोघांची तुलना केली आहे त्या तुलनेमध्ये भक्ती प्रेमाचं पारडं जड होताना दाखवलंय ज्ञानाचं पारडं मात्र हलकं असताना दाखवलंय अशा प्रकारची तुलना ज्ञान आहे ते कोरडं कसं आहे याची संपूर्ण मीमांसा करत असताना या अभंगाला एक प्रकारचा उजाळा दिलेला आहे अगदी अनादी कालापासून नारदादी ऋषींनी सर्वांनी जी गोष्ट वारंवार पुराणातून सांगितली परंतु कर्मकांडाचं वर्चस्व वाढत असल्यामुळं आलं का लक्षात त्या तुलनेमध्ये ज्ञानाचा महिमा इतका काही वाढला गेला की त्याच्यापुढे भक्तिप्रेमाचं अस्तित्व हे हळूहळू गौण करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामुळे कुठेतरी त्या भक्तिप्रेमाचा अधिकार सांगण्याची वेळ संतांवरती आली लक्षात घ्या सांगितलं नाही असं नाही संतांची भाषा एकूण 3 प्रकारची असते सूरला वजरा संतांची भाषा 3 प्रकारची आहे भक्तीची भाषा प्रेमाची भाषा ज्ञानाची भाषा जर ज्ञानाच्या भाषेमधून पाहिलं तर ज्ञानोबारांचा एक अभंग प्रचलित आहे कुठला सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण
नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते, तो हरे हरे पहिला डोळे भरे, तो हरे हरे पहिला डोळे भरे. ही ज्ञानोबरांची ज्ञानाची भाषा झाली. आपण नाथ महाराजांची आरती रोज म्हणतो. कुठली? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. संपूर्ण आरती ज्ञानाची भाषा आहे. संपूर्ण आरती. सभा या बंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी न कळे ही मात किंवा कळेल ही मात, ही ज्ञानाची भाषा आहे. एक प्रेमाची भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात ना, मी भक्क तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, मी भक्क तू देव ऐसे करी. भक्तीची भाषा आहे. माफ करा, भक्तीची भाषा आहे. आणि ज्ञानोबरांची प्रेमाची भाषा सांगतो तुम्हाला मी. कानडी या विठोबा कानडी या बहु आवडसी जीवापासून या. संतांची भक्तीची भाषा सुद्धा आहे, संतांची ज्ञानाची भाषा सुद्धा आहे, संतांची प्रेमाची पण भाषा आहे. पण लक्षात घ्या, ज्ञानाची भाषा कोणा करता? ज्ञान्या करता. ज्याचा 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 जो ज्ञानानं वरचढ आहे, जो ज्ञानाचा खराखुरा अधिकारी आहे, त्याच्याकरता ज्ञानाची भाषा आहे. पण सर्वसामान्यांना, ज्यांच्याकडं संपूर्ण ज्ञान येण्याची पात्रता नाही किंवा ज्यांना ज्ञान पचवण्याची पात्रता नाही, त्यांच्याकरता भक्तिप्रेमाची, निव्वळ भक्तिप्रेमाची भाषा आहे. आणि जो ज्ञानी झाला, जो ज्ञानोत्तर भक्ती करतोय, त्याला ज्ञान भक्तियुक्त भक्तिप्रेमयुक्त ज्ञानाची भाषा आहे. विठ्ठल. आणि सदर हा जो अभंग आहे, हा भक्तिप्रेमयुक्त ज्ञानाची भाषा करणारा अभंग आहे. आलं का लक्षात? या अभंगातून नाथ महाराजांनी पहिल्या चरणातून सांगितलं की भक्तिप्रेमामुळे ज्ञान नको देवा देवा. जर काही द्यायचं असेल तर भक्तिप्रेमाशिवाय असणारं ज्ञान देऊ नको. आम्हाला ज्ञानच पाहिजे. जगामध्ये आम्हाला मुक्त व्हायचं तर आम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान नसेल तर आम्ही मुक्त होऊ शकत नाही. ज्ञान नसेल तर दुःखमुक्त होऊच शकत नाही. हे अगदी त्रिकाल आबाधित सत्य आहे. पण ते ज्ञान देत असताना त्याला भक्तिप्रेमसुद्धा सोबत दे. जर ते ज्ञान नसेल तर मात्र आम्हाला ते भक्तिप्रेम नसेल तर ते ज्ञान आम्हाला नको. काय करशील? प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई, प्रेम घे, प्रेम दे. आपल्या दोघांमध्ये जो व्यवहार होणार आहे, हा व्यवहार हा फक्त प्रेमाचा असला पाहिजे. काय सांगतो? जर आमच्याकडे यदा कदाचित चालून ज्ञान आलं सुद्धा, पण त्या ज्ञानासोबत जर आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या विषयीचं जर प्रेम नसेल, नाथ महाराज म्हणतात तुझ्याविषयीचं जर प्रेम नसेल तर काय होईल? आमची अवस्था कशी? रांडवेने जेवी शृंगार पै केला. आता रांडव शब्दाचा अर्थ काय होतो हा आपण नंतर बघूया. पण पती नसलेल्या स्त्रीनं जर शृंगार केला, तिच्या कुंकवाला काही अर्थ नाही, तिच्या काजळाला काही अर्थ नाही, तिच्या बांगडीला काही अर्थ नाही, तसं आमच्या बाह्य रूपाला, आमच्या बाहेरून नटण्याला किंवा आमच्या ज्ञानाला त्या भक्तिप्रेमाशिवाय कसलाही काळीचा अर्थ राहणार नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात की या प्रेमाची जी गोडी आहे ही इतरांना कुणाला कळणार नाही. ही प्रेमाची जी गोडी आहे ही इतरा कोणाला कळणार नाही. ही कळणार फक्त त्याला ज्याने ही चाखली आहे. विठ्ठल. खरं तर उशीर झाल्यामुळं माझ्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज सालाबादप्रमाणे चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये आज 21व्या वर्षी आणि चौथ्याच दिवशी, नाही 3ऱ्या दिवशी, खरं तर माझा 4था दिवस होता, परंतु आमचे भाऊ हरिभक्तीपरायण गुरुवर्य सच्चिदानंद महाराज कांबेकर महाराजांची काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम झाल्यामुळं त्यांच्याऐवजी मला अचानक मोहीम आली. मी बेसावत असताना माझ्यावर डायरेक्ट हल्ला झाला. असं म्हणतात ना की ड्रायव्हरच्या भाषेत, माझे वडील ड्रायव्हर बरं का, माझे वडील ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर लोकांच्या भाषेत सांगू का, असं बदली भाडा आहे, बदली भाडा आहे. काळजी करू नका, ते आपल्या गुरु समान आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची माझी तब्येत पण सेम आहे. ते माझ्या जागी आले किंवा मी त्यांच्या जागी आलो तरी लोकांना कळणार नाही, फक्त बॅनरला फोटो नाही लागला पाहिजे तर नशीब म्हणायचं. असू दे, हरकत नाही. तर या ठिकाणी गुरुवर्य एकनाथ बाबा चव्हाण, वैकुंठवासी सद्गुरू हरिभक्तीपरायण एकनाथ बाबा चव्हाण आणि यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपाक्षेत्राखाली आणि गुरुवर्य नाना महाराज नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी हा मोठा उत्सव आपण सर्वजण करत आहोत. खरं तर आपण नाही करत, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. या ठिकाणी मी आलो, मी तुमच्या पुढे उभा राहिलो, हे पण निमित्त मात्र आहे. या ठिकाणी तुमच्या आमच्या भेटीचा योग ज्यांच्यामुळे घडला ते आमचे वडिलांसमान व्यक्तिमत्व असणारे, आमच्या कर्जत भागातील एक मोठे लाडके कीर्तनकार आणि विद्वान व्यक्तिमत्व, अभ्यास, विनोद संपूर्ण चाकोरीनं ओलांडता विनोदी शैलीमध्ये
किंवा त्या संपूर्ण त्यांच्या शैलीमध्ये लोकांच्या गळी परमार्थ कसा उतरवावा, ते ज्ञान, ते चिंतन कसं उतरवावं याची चांगली हातवटी असणारे कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण द्वारकानाथ महाराज देशमुख यांच्या आज्ञेने या ठिकाणी येण्याचा योग झाला. नाना महाराज नेवसे आणि महाराजांचे संबंध जुने पहिल्यापासून चांगले आहेत, तर त्यांच्या आज्ञेने ह्या ठिकाणी जाण्या आणि येण्याचा योग प्राप्त झाला. आणि इथे येत असताना खरी माझी सेवा उद्याची, पण भाऊंच्या आज्ञेनं आज मला थोडी अदलाबदली करावी लागली. असू दे, हरकत नाही, तुम्ही मोठ्या अंतकरणाने क्षमा कराल. त्यातल्या त्यात गडबड काय झाली, मी पनवेलमध्ये पहिल्यांदा आलो आहे, मला पनवेलमधलं काहीच माहीत नाही खरं तर. आता अवस्था सांगू का तुम्हाला, मी लोकांना सांगतो मी मंडळाचा गणपती आहे. मंडळाचा गणपती कधी उंदरावरच येईल असं काही नसतं, तो बैलावर पण येतो, तो ट्रॅक्टरमध्ये पण येतो, कधी कधी तो वारकरी कपड्यावर येतो, कधी कधी भाऊबोलीसारखा. माहिती आहे ना मंडळाचे गणपती कसे असतात, मंडळ जसा म्हणाल तसा गणपती. मंडळाचा गणपती कधी कधी असा भाऊबोलीसारखा येतो, एखाद्या मंडळाचा गणपती असा स्पायडरमॅनसारखा असतो, एखादा असा येतो. मी असाच आलो खरोखर ट्रेनमध्ये, कारण ट्रेनला गर्दी होती. म्हणजे मंडळाच्या गणपतीसारखी माझी अवस्था आहे, कारण माझ्याकडे स्वतःचं कुठलं वाहन नाही. काय होतं, हल्ली सगळे कीर्तनकार आता असे झालेत, अभंग पाठ किती 4, पण दारात 4 व्हीलर कार ची अवस्था आहे. पण आमच्याकडे कार नाही, त्याच्यामुळं उशीर फार झाला. फार तर फार काय, आमच्या गळ्यामध्ये हार आहे पण कार नाही. असू दे, लोक हप्त्यावर घेतात, आपण घेऊ. लोक हप्त्यावर घेतात, आपण सप्त्यावर घेऊ, पण घेऊ, वेळ लागेल, थांबा. पण जोवर कार नाही, त्यात येताना माझा नेमका रिचार्ज संपला. आता तुमच्याशी कॉन्टॅक्ट तरी कसा करणार, मी अडकून बसलो करंजाडीमध्ये. आज जेवताच नाही आलं मला, मी उपाशी आज. पण योगायोग किती चांगला, आमचे सन्मित्र, आमच्या इथे गाव आहे भालगाव म्हणून, तिथले आमचे मित्र नेमके इथं काम करतात. त्यांचा योगायोगाने मला कॉल झाला. त्यांनी कॉल केला, भूषण महाराज कुठे आहेत, म्हटलं पनवेलमध्ये. काय बोलता, म्हटलं कीर्तन आलं ना, हो चला मग तुम्हाला घेऊन मीच जातो. त्यांनीच रिचार्ज केला, त्यांनीच मला इथपर्यंत आणलं, म्हणून त्यांच्यामुळं असं या ठिकाणी येण्याचा योग झाला बरं का. नाहीतर आज मी इथे वेळेत येऊन काही उपयोग नव्हता. असो, आता वेळ वाढवत नाही, विषय मोठा आहे. अभंगातून नाथ महाराजांना जो भावार्थ सांगायचा आहे तो बाजूला न राहावा, याकरता मी माझी प्रस्तावना आटोपती घेतो. नाथ महाराजांनी या अभंगातून भगवंताकडे याचना केलेली आहे. खरं तर मागणीचा दिवस आजचा नाहीच आहे. मागणीचा दिवस जरी आजचा नसला तरी पण अभंग मी मागणी म्हणून घेतलेलंच नाही आहे. अभंगाची प्रस्तावना सांगत असताना मी काय सांगितलं की नाथ महाराज या अभंगातून ज्ञानाच्या पुढे भक्तिप्रेमाचा महिमा असा वाढवून दाखवतात, आणि त्याच्या पुढे ज्ञान कसं गौण हे सांगतात. देवापुढं मागत असताना देवापुढं काय मागावं, कुणी मागावं, याला काहीतरी अधिकार आहे. ज्याची सेवाच नाही त्यांना मागू पण नाही, ज्याची सेवा नाहीच त्याने मागू पण नाही. आणि खरं तर ज्याची सेवा आहे त्याला मागण्याचं काही काम नाहीच आहे. देव स्वतःच म्हणतो मागण्याची आस पाहे मुखाकडे, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, देव म्हणतो. पण हे मागत नाहीत. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. ऐका, संत काही मागत नाहीत, आलं का लक्षात. पण देवाची अपेक्षा असते यांनी काहीतरी मागावं. पण संत का मागत नाही याचं कारण आहे, हा एवढा हुशार बाबा आहे, याच्याकडे जर काही मागितलं तर हा आम्हाला कटविल, आलं का लक्षात. हा ऋणातून मुक्त होईल आणि हा बाजूला जाईल, हा बाजूला जाईल, हे मात्र बरोबर नाही. मग तुकोबारांची भाषा बघ अशी आहे, अनेक काही नाही मागणे, काही नाही मागणे, सुख संपत्ती राज चढणे, सुख संपत्ती राज साकडे न पडे तुझ तुझे भक्ती बिणे माया बापा, तुझे भक्ती बिणे माया बापा, सत्संगती चरण सेवा, सत्संगती चरण सेवा. पुढे तुझे भक्ती बिणे माया बापा, तुझे भक्ती बिणे माया बापा, सत्संगती चरण सेवा, सत्संगती चरण सेवा. आणि काही नाही
धने संपत्ती राजधाने आकड्यानं पण दूध जेणे दूध भक्ती विण माय बाबा संता संगती देय चरण सेवा संता संगती देय चरण सेवा तुकोबर म्हणतात की ज्या मागण्यानं ज्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर देव दुरावतो त्या गोष्टी मला नकोच. लोक मागताना काय लिस्ट ठेवता देवासमोर बघा तुम्ही. सत्यनारायण करता सत्यनारायण करता का तुम्ही केलंय ना. उगाच लग्न केली का लग्न केलं म्हणजे सत्यनारायण. मला अनुभव नाही तुम्हाला सांगतो म्हणून मी अजून बसलेलो नाही. माझं अजून वय नाही लय लहान अजून मी. तर आता बघा तुम्ही तो ब्राह्मण हातामध्ये अजून पूजेला सुरुवात झालेली नाही बरं का. पूजेला सुरुवात झाली नाही. फक्त नुकतंच आपण पाठावर बसलोय आणि नंतर आपल्याला पूजा करायची अजून. पण पूजा करायच्या अगोदर म्हणजे गणपती पण पूजलेला नाहीये. हातामध्ये अक्षता पाणी तुळशीपत्र घेतात आणि आपण लगेच संकल्प करतो हरी ओम विष्णू. हात करा काय दक्षिणा नाही घेत घ्या. दक्षिणा घेत नाही खरोखर घ्या असं हात करा. हां हो ना. ओम विष्णू भगवतो महापुरुष विष्णुराज्ञा प्रवर्तमान असे आद्य ब्रह्मणो नित्य प्रार्थे विष्णुपदे श्री शुद्धाराकल्पे वैव सतमनंतरे अष्टाविंशतमे कलियुगे कलिप्रचरणे बौद्धावतारे जम्बूद्वीपे भरतखंडे भरतक्षेत्रे. अरे हात वर करा रे असं करा रे. हां दंडक आर्य आवर्तांतर्गत श्रीदंडकांडदेशे गोदावरी नक्षत्रे परशुरामाश्रमे परशुराम क्षेत्रे. आज हे गाव कुठलं कळंब बोली ग्रामे आद्य दिने शाली भानशके क्रोधी नामसरे उत्तराणे वसंत ऋतो मासे. तुमचा हात लईच वर गेला. देवाकडे मोठं मागणं असं हरकत नाही. वसंत ऋतो मासोतोय मासे फाल्गुन मासे कृष्ण पक्षे. तिथे कुठली आजची चतुर्थी आहे ना. चतुर्थी तिथो पंचमी तिथो भौमवासरे म्हणा मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं गुण. करा असं काय नाही. दक्षिणा घेत नाही. हां विशेषण विशिष्टायाम एवं शुभपुण्यसो मम ऐहिक आमुष्मिक सकल विषय उपभोग पूर्वक सर्व पाप क्षय पूर्वक मम सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ श्री सत्यनारायण देवता पूजन अभिषेक आरार्तिक महंग करिष्ये. सोडून द्या पाणी. बस संपला. दक्षिणा गुगल पे करा. हा असा आपला संकल्प असतो. संकल्पात काय मागतो. माझ्या ऐका पहिलंच माझ्या सहकुटुंबांना माझ्या परिवाराला म्हणजे माझ्या लेकरा बाळांना कुटुंबांना सहपरिवारांना माझ्या भावकीला माझ्या घरातल्या द्विपद चतुष्पद माझ्या घरातल्या 2 पायाच्या जनावरांना 2 पायाच्या माणसांना आणि 4 पायाच्या जनावरांना काय दे. क्षेम दे स्थैर्य दे आयुष्य दे आरोग्य दे ऐश्वर्य दे. एवढं तू मला दे. मी तुला काय देईन. फुटका नारळ बारशाचा आलेला 13व्याचा आलेला कुचकी सुपारी फाटक्या नोटा. जी नोट बँकेत चालत नाही जी नोट दुकानात चालत नाही ती कुठं देवाला. आपण देतो काय देत तर काहीच नाही. पण मागण्याचा अधिकार बघा. मागण्याची लिस्ट किती मोठी आपली. लिस्ट मोठी आहे. आपण देत तर काही नाही आणि आपला अधिकारही नाही. म्हणून आपण मागण्याचे अधिकारी मुळात ठरत नाही. पण संत असे आहेत. लक्षात घ्या. देव कसा आहे. देवाचं स्वरूप तुम्हाला सर्वांना माहिती आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहार चिन्ह किंवा न सांगता कळे अंतरीचे न सांगता कळे अंतरीचे न सांगता कळे अंतरीचे आता तुझी लाज तुझं देवा आता तुझी लाज तुझं देवा आता तुझी लाज तुझं देवा. खरी पतिव्रता स्त्री अशी जी मालकाशी अनन्य आहे. तिने फक्त एवढं करायचं. कुंकू घ्यायचं त्याच्या नावानं कपाळाला लावायचं
त्याचं नाव आपल्या नावाच्या पाठीमागं लावायचं, त्याच्या नावानं उखाणे घ्यायचे की तो हिचं काम आपोआप करणार, बरोबर ना. हिने घ्यावे त्याचे नाव त्याचे करणे तिचे काम, बरोबर ना. की हिनं फक्त याचं नाव घ्यायचं, त्याला हिचं काम करावंच लागतंय. ही रीती आहे जगाची, घ्यावं लागतं. जो आमचा मालक आहे त्याच्याकडे आम्हाला मागायची गरज नाही, उलट त्यांनी काहीतरी दिलंय म्हणून त्याचं भजन. जेणे हा जीव दिला दान त्याचे कर्ण चिंतन जगत जीवन नारायण गायी गुण त्याचे, त्यानं काहीतरी दिलंय म्हणून त्याचं भजन करायचं, त्याच्याकडे काही मागायचं नाही आपल्याला. म्हणून संत मागत नाही, पण संतांपुढं देव वाट बघतो की संतांनी काहीतरी मागावं. मग संत काय मागतात, संत असलं काही मागत नाहीत. आलं का लक्षात. उलट पक्ष सांगतो तुम्हाला मी, यातलं एखाद्या भक्ताला प्राप्त जरी झालं आणि जर ते त्याच्या परमार्थामध्ये अडथळा म्हणून ठरत असेल तर देव काढून घेतो बरं का, देव ठेवत नाही. अर्जुन आणि कृष्ण एक दिवस कुठेतरी फिरायला गेले होते, गौळवाड्यामध्ये गेले. त्या गौळवाड्यात गेले, त्या गौळवाड्यामध्ये एका गवळ्यानं देवाचा चांगला पाहुणचार केला. देवाला गरमागरम दूध प्यायला दिलं, मसाला घालून दिलं, आणि मसाला घालून दिलेलं दूध देवानं अर्जुनानं गटागटा पिलं, प्रसन्न झाले आणि त्या घरापासून जरा बाजूला आले. घरी जायला निघालेले असताना भगवान परमात्मा मागे वळाले आणि मागं वळाल्यानंतर त्याने त्या घराला असा आशीर्वाद दिला, काय, तुझी म्हैस मरो. अर्जुन म्हणते, वा, ज्याची खावी पोळी त्याची पेटवावी होळी. आपल्याकडे काय म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची, पण ज्याची खावी पोळी त्याची पेटवावी होळी. त्यांनी चांगला दूध पाजला आपल्याला, त्यांनी एवढा चांगला आदर सत्कार केला, त्याची तुम्ही म्हस मारायची म्हणता, हे काय तुमचं चाललंय. म्हणत नाही अर्जुना, बरोबर आहे हे. का, अरे आधी काकड्याला यायचा, सप्त्याला यायचा, हरिपाठाला हजर राहायचा, वारीला यायचा, जिथपासनं म्हस घेतले सगळा बंद पडलाय, म्हस मरू द्यायची पहिले. हां, मग अशी म्हस भले तुमच्या घरात 2 पायाची असेल आणि तुम्ही जर तिच्यामुळे जर वारीला वगैरे येत नसाल तर ती पण देव ठेवत नाही. म्हणून आपापल्या म्हशी आपल्या आपापल्या सांभाळा विठाला. सांगण्याचं तात्पर्य काय की देवाला आडवं, देवाच्या प्राप्तीमध्ये आडवा जर कोणी येत असेल त्याला सरळ बाजूला करावं. एक प्रल्हाद येतो पिता, विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली प्रमाण आहे की देवापासून मला दूर करतोय, देवाच्या आणि माझ्या मध्ये आडवा येतोय. म्हणून प्रल्हादानं बापाचं ऐकलं नाही. नाहीतर शास्त्र काय सांगतं, सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे त्यांचे शिखीर शरीर लोण कीजे, की तीर्थांचं तीर्थत्व ज्या त्यांच्या चरणाशी आहे त्या मात्या पित्यांचं ऐकावं, त्या मात्या पित्यांची सेवा करावी असं शास्त्र सांगतं. पण जरी शास्त्रानं मात्या पित्याला देव मानलेलं असलं तर देवाच्या आणि आपल्या मध्ये जर ती येत असेल तर त्यांचं ऐकू नये असं तुकोबाराय म्हणतात. का, आमच्या पूर्वसुरूंनी हे आचरलंय की प्रल्हादानं स्वतःच्या बापाला बाजूला केलं, विभीषणानं स्वतःच्या मोठ्या भावाला बाजूला केलं, नवे भरतानं आपल्या भावाला वनवासाला पाठवलं, आपल्या आणि भावाच्या मध्ये दुरावा निर्माण केला, म्हणून स्वतःच्या आईचा पण त्याग केला. आणि सांगतो तुम्हाला मी, गुरु साक्षात परब्रह्म मानलेला आहे, बरोबर ना. महाराजांनी किती सुंदर वर्णन केलंय, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो, बरोबर ना. सद्गुरूंचं एवढं वर्णन नाथ महाराजांनी केलंय. पण लक्षात घ्या, ते वामन होऊन ज्या वेळेला भगवान बळीच्या दारामध्ये येत आहेत आणि भगवान समोर आहेत, शुक्राचार्यांना समजतंय आता हा दान करील आणि हा त्याला छळणार, वामन भगवान त्याला छळणार आणि हा ठकला जाणार. आता याला वाचवणं आपली जबाबदारी आहे. ते शुक्राचार्य जाऊन बस देवाच्या आडवं जर येतंय तर ते पण त्यागावं लागतं. मग का या लौकिकातल्या संपत्ती देवाकडे का मागायच्या, नसतात मागायच्या. अरे ज्या गोष्टी संसारामध्ये मिळतात त्या देवाकडे मागण्यात काही पुरुषार्थ आहे का.
आहे का पुरुषार्थ काही? नाही. लक्षात घ्या, या जगामध्ये काय काय मिळतं आपल्याला, या संसारामध्ये काय काय मिळतं? अन्न मान धन, हे तो प्रारब्ध आदी. अन्न मान धन ह्या 3 गोष्टी जगामध्ये सर्वांना मिळतात. तुम्हा सर्वांना ज्ञात इतिहास आहे. 2-3 वर्षापूर्वी, नाही 5 वर्षापूर्वी कोरोना आला, बरोबर? कोरोना आला, सगळ्यांचे धंदे बंद पडले, सगळ्यांचे उद्योगधंदे व्यवसाय सगळे ठप झाले. सगळे आपले गप घरात जाऊन बसले गावाला येऊन. ज्यांना कधी गावाच्या घराचा उंबरठा माहीत नाही ते पण येऊन गावाला बसली. गावाचं महत्त्व तेव्हा कळणार. आलं का लक्षात? तुम्ही शहरातले, मी गावातला म्हणून जरा इथं उदो करतोय बरं का. गावाचं महत्त्व आपल्याला कळलं की नाही? आपल्याला आपल्या हातामध्ये इन्कमचा काही सोर्स नव्हता, पण कोणी उपाशी मेला का? कोणाची बायको उपाशी मेली का? इथं नाही मेली ना, खाऊन मेली असेल तो भाग वेगळा, पण उपाशी कोण नाही मेला, बरोबर ना? सरकारने सांगितलं आपल्याला कोरोना संपवायचा आहे, लोकांनी किराणा संपवला. आलं का लक्षात? खाऊन मेली म्हणजे अन्न सगळ्यांना. हां, एखाद्याला 2 दिवसातनं एकदा जेवायला मिळत असेल, 4 दिवसातनं एकदा जेवायला मिळत असेल, एखाद्याला चांगलं मिळतं, एखाद्याला वांगलं मिळतं, पण खायला तर मिळतं, अन्न मिळतं, मान मिळतो की नाही? मान मिळतो बघा, जगामध्ये मान मिळतो. आता आपल्याकडं लग्न होतं, लग्नामध्ये एक जीव असतो, एक जनावर असतं, त्याला मान असतो. कुठला? मुलीचे मामा. मुलीला तो असला विचित्र असतो, तो आदल्या रात्री सोमरस टाकून असतो बरं का. एक वेळ आदल्या रात्री सोमरस टाकून जरी असला तरी त्याला मान आहे. मान आहे की नाही? त्याला मान आहे. धन प्रत्येकाकडे आहे. आता तुमच्या आमच्या सर्वांच्या खिशामध्ये धन आहे. तुमच्या घरात धन आहे की नाही? धन आहे. सगळ्यांच्या घरी धन आहे ना? किती आहे? तुमचं सांगा, मी पण माझं सांगतो. फक्त कीर्तन झाल्यावर सांगतो, ते अजून आलं नाही ना माझ्याकडे. आल्यावर सांगतो मी तुम्हाला. धन प्रत्येकाकडे आहे, मान प्रत्येकाकडे आहे, अंडन प्रत्येकाकडे आहे. म्हणजे सगळं जर आपल्याकडे आधीपासून आहे, मग देवाकडे मागण्याचं काही कारण नाही. मग जे आपल्याकडं नाही ते देवाकडे मागितलं पाहिजे. जे इथं पिकत नाही ते जर बाहेर पिकत असेल, तिकडं आपण जर गेलो असू तर तिकडून तेच आणलं पाहिजे. एखादा व्यक्ती काश्मीरला गेला. कुठे गेला? काश्मीरला गेला. तो काश्मीरहून आला, त्याला विचारलं, का रे बाबा एवढा काश्मीरला गेला, काय आणलंस? तर म्हटलं, नाही काश्मीरला गेलतो. काय आणलंस? 2 किलो कांदे, 4 किलो बटाटे आणलेत. आता काय इथं काही पनवेलच्या बाजारात भेटत नाही का इथं? मग इकडे जे भेटतात तिकडून ते कशाला आणायची गरज आहे? काही कारण आहे काढण्याचं? नाही. अरे इकडे जे भेटत नाही ते तिकडून आण. एखादा गालीचे आण, कीर्तन करायला खाली अंतराला होईल. एखादा काही स्ट्रॉबेरी आण, चेरी आण, काहीतरी वेगळं आण, नाही तर एखादा गांजा तरी आण. शिवरात्रीला कामी आला असता. विनोदाचा भाग सोडून द्या. पण जे इथं नाही, जे आपल्याजवळ नाही आहेत ते मागितलं पाहिजे. हा मोरल ऑफ द पॉईंट आहे. जे आपल्याकडं नाही, मग आपल्याकडं काय नाही? आपल्याकडं सुख नाही आहे. लक्षात घ्या, आपल्याकडं सुख नाही. या जगामध्ये प्रत्येकजण असा जीव आहे जो सुखासाठी तळमळ करतो. सुख कोणाकडं नाही. मग सुख ज्याच्याकडं नाही, एक दुःखी आहे, त्याच्याकडे दुसरा गेला सुखाचा पत्ता विचारायला. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, उघड्यापाशी ढवळ्यापाशी, ही आपली म्हण आहे. याचाच तपास नाही, हा तुला काय देईल? एका ठिकाणी कीर्तनाला गेलो बरं का, कीर्तनाला. हां, त्या ठिकाणी गेलो, तिथे एक व्यक्ती भेटला. महाराज जरा तुमची पावलं, तुमच्यासारख्या संतांची पावलं आमच्या घराला लागली तर लय भारी होईल. म्हटलं बरा होईल, या चांगली गोष्ट आहे, येतो आम्ही तुमच्या घरी येतो. आला, त्यांनी मस्त पाय धुतले, आरती केली, घरामध्ये आणलं. महाराज खूप मेहनतीनं बनवलं बरं का. वा, खूप छान घर आहे, चांगलं घर आहे. चला तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवतो. तो मला वरती घेऊन गेला, वरती एक रूम दाखवली. हे आमचा संत निवास. काय? संत निवास. मी विचार करतोय, हा आल्यापासून लय मला मस्का लावतोय, काहीतरी गडबड आहे, कुछ तो गडबड आहे दया. बरं, आणला वरती न्यायला सांगितलं, हे संत निवास आहे. कशा करता? तुमच्यासारखे संत मंडळी आमच्याकडे येतील. कोण? मी संत, मला संत बनवून टाकला. म्हटलं आता तर पक्की गडबड आहे. म्हटलं ठीक आहे, चला. मानून घेतलं, खाली नेलं, चहा पाणी झालं. नंतर त्याने मूळ मुद्द्याला हात घातला. पोराला बोलवलं त्याच्या. म्हटलं हा आमचा मुलगा एम ए झालं आहे, याचं चांगल्या पगाराच्या नोकरीला कामाला आहे, परमनंट आहे. तुमच्या बघण्यात कुठं जर मुलगी बिलगी असेल तर म्हटलं बाबा माझंच राहिलंय, तुला कुठनं बघू आता आणखी.
विठ्ठल माझंच नाही मी दुसऱ्याचं काय लावून देऊ, तसं माझ्याकडे सुख नाही मी दुसऱ्याला काय सुख देणार. म्हणजे जगामध्ये जेवढे सगळे दुःखी जीव आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला सुख जन्मात मिळणार नाही. पण तुकोबऱ्यांचा संतांचा अनुभव असा आहे, दुःख ते कैसे नाही मुक्ती मुक्ती झाल्या का माझी दासी, मुक्ती मुक्ती झाल्या का माझी दासी, त्याचे वर्म तू त्याचे वर्म तू आम्हा सुखे राहिलासी प्रेमाची सुखे राहिलासी प्रेमाची सुखे राहिलासी प्रेमाची सुखे राहिलासी प्रेमाची म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही म्हणून नाही झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आम्हा पाशी सुखे राहिलासी प्रेमाची या. तुकोबराय म्हणतात की आमच्याकडं दुःख स्वप्नाला पण येत नाही. आलं का लक्षात? दुःख आमच्या स्वप्नात पण येत नाही, इतके आम्ही सुखरूप झालोय. काय संतांकडे सुख किती आहे, ज्या सुखा कारणे किंवा सोली वजे सुख अति सुखाहुनी, सोली वजे सुख अति सुखाहुनी, उभे ते अंगणी वैष्णवांच्या वैष्णवांच्या वैष्णवांच्या, वृंदावन साडे चौक रंगमा, वृंदावन साडे चौक रंगमा. बघा, सोली व जे सुख अति सुखावनी, सुखरूप कोण आहे? सर्व सुखाचे अगर किंवा सुखाचा सुखनिधी, सुख सागर जोडला किंवा सुख रूपाईचे तुझे कोण सांगा, सुख रूपाईचे तुझे कोणी सांगा, सुख रूपाईचे तुझे कोण सांगा, सुख रूपाईचे तुझे कोणी सांगा. माझा पांडुरंगा सारी खातो, माझा पांडुरंगा सारी खातो, माझा पांडुरंगा सारी खातो, माझा पांडुरंगा सारी खातो. नल गई पाने मुंडने गाय, नल गई पाने मुंडने गाय, नल गई पाने मुंडने गाय, नल गई पाने मुंडने गाय. बाण आणि कमान ऐका ना महाराज, तुमच्या चाली म्हणजे धनुष्या काय बाणावरती कमान. कीर्तनाला रंग येईल कारण तुम्ही गाता प्रमाण लागतं टायमाला. जे न देखे रवी ते देखे कवी, असू दे हरकत नाही. तर तुकोबराय काय म्हणतात, हे जे सुख आहे ते कुठं आहे? आमच्या अंगणात आहे. अंगणात कुणाच्या? आमच्या. ते आमची वाट बघतं, ते अंगणात आहे आमच्या. काय कारण? एक तर आमच्या नशिबात दुःख नाही,
स्वप्नात पण दुःख नाही. आमच्या घरी भुक्ती पाणी भरतात, कामारी आहेत. तिसरी गोष्ट काय, अरे ते आहे ना मुक्ती पौर्णिली नोवेरी, हां तुका म्हणे मुक्ती पौर्णिली नोवेरी. अजून एक काय, दासी. असू दे, हरकत नाही. तर हां, तर भुक्ती आमच्या दासी झाल्या. तू पण आमच्याकडे आला, ह्याला कारण काय? सुखे राहिलासी प्रेमाची या. तुला जर आम्ही मिळवलं ना, तर ते कशाच्या बळावरती मिळवलं? प्रेमाच्या बळावरती मिळवलं. मग प्रेमाच्या बळावरती मिळवलं, हा पूर्वसूर्यांचा अनुभव आहे. संत सांगतात देव कशाच्या आधारावर मिळतं? प्रेमाच्या आधारावरती मिळतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात देव जर मिळतो तर कशाच्या आधारावरती? प्रेमाच्या आधारावरती. सुख जर कशामध्ये आहे? प्रेमात आहे. मग देवा आम्हाला ते सुख ज्या प्रेमात आहे ते प्रेम दे, ते प्रेम सुख घे, प्रेम सुख दे. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमा बिन नाही समाधान, प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा बिन नाही समाधान, प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. नाथ महाराजांनी सांगितलं प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. महाराज देवाने पण कदाचित नाथांना प्रश्न केला असेल, बाबा तुम्हाला माहिती आहे माझी स्पेशालिटी काय? जो कुठल्या डॉक्टरकडे बारा होत नाही त्याला मी बरोबर टाके मारतो. मी आजपर्यंत लोकांना ज्ञान दिलं. काय दिलं लोकांना? ज्ञान दिलं. मी कपिलांच्या रूपामध्ये माझ्या आईला देवहूतीला काय दिलं? ज्ञान दिलं. मी हंसाच्या रूपानं ब्रह्मदेवाला काय दिलं? ज्ञान दिलं. मी नारद महर्षी होऊन जगाला काय दिलं? मी दत्तप्रभू होऊन जगाला काय दिलं? शुकयाद, नेवल्क्य, दत्त, कपिल मुनी, चारी देवाचे अंश. शुकाचार्य पण देवाचे अंश, कारण हरिरूप झाले ते. याज्ञवल्क्य, दत्त, मी सर्व माझ्या अवतारामध्ये जगाला काय दिलं? ज्ञानच दिलं. कधी कृष्ण बघून म्हणून कृष्ण बनून जगाला गीता सांगितली, कधी राम बनून वसिष्ठांकडून योग वासिष्ठ ऐकलं. म्हणजे मी एक वेळ कधी ज्ञान दिलं, कधी ज्ञान ग्रहण केलं, पण लोकांना काय दिलं? ज्ञान दिलं. ही माझी परंपरा आहे. मी ब्रह्मसुख देतो लोकांना. तुम्ही ब्रह्मसुख मागा ना, तुम्हाला ब्रह्मसुख देणार नाही का मी? जग तडफडतंय ब्रह्मसुखासाठी. योगी लोक, ज्ञानी लोक ब्रह्मसुखासाठी तडमडत आहेत. मग मी ते तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही ते का नाही मागत? इथं उत्तर असं आहे, देवा पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्मसुख जर मिळालं तर तुझ्या माझ्यात काही भेद राहणार? बरोबर ना? तुझ्या माझ्यामध्ये भेद राहणार नाही. तर तुझ्या माझ्यात जर भेद राहिला नाही, जर मी भक्तपणाने उरलो नाही, तर तुला देव कोणी म्हणणार नाही. कारण देवाला जर काही रूप असेल तर ते कुणामुळे आहे? भक्तामुळे. भक्ताविण देवा काहीचे रूप घडे सेवा. अरे भक्त नसेल तर जगामध्ये देवाचं रूपच नाही, देवाची सेवाच नाही. आलं का लक्षात? मग तुला जर रूप आहे, तुला जर सेवा आहे, तर ती कोणामुळे आहे? आला नावा रूपा कोणासाठी? आला अशी आकारा आमुचिया चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. हे वाटतं चौकडी आहे, नाटातली चौकडी आहे ना. आलासी आकारा आमुचिया चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची या. तू आमच्यामुळे आकाराला येतो. जर आम्ही जर शिल्लक राहिलो नाही, तुला आकाराला येणं होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माऊलीचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता
न दिसे वेगळी ग मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे दूरी. माऊलींची ज्ञानोत्तर भक्ती काय सांगते बघा. माऊलींना काही याचा अनुभव नाही का? तू आणि मी एक आहोत याचा अनुभव माऊलींना आहे. पण तू माझा स्वामी मी तुझा रंक ह्याच्यातून माऊलींनी सुरुवात केली. मी तू पण जाऊ दे दूरी नंतर माऊलींनी म्हणलंय. पण तू माझा स्वामी तू माझा मालक आहे मी तुझा दास आहे हे माऊलींनी आधी म्हणलेलं आहे. आलं का लक्षात? तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात नको ब्रह्मज्ञान मी भक्त तू दावी रूप मज गोपिका रमणा का म्हणलं? गोपिका रमणा का म्हणलं? ज्या गोपिकांनी भक्ती करून उद्धवाच्या त्या ज्ञानाला फिकं पाडलं. उद्धवांचा गोपींचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. सांगितलं तर कीर्तन 10 वाजतील आपल्याला. म्हणून जरा आवर्त घेतो मी. हा महिमा आहे. म्हणजे आम्हाला ब्रह्मसुख नको का? तर तुझ्या माझ्यामध्ये देण्याचा घेण्याचा व्यवहार होणार नाही आणि आम्हाला तुझ्याशी देण्या घेण्याचाच व्यवहार करायचा आहे. प्रेमसुख घेई प्रेमसुख कारण तुझी साधारण नीती आहे. देसी तेव्हा घेसी घेसी तेव्हा देसी ऐसा असं उदार. तू जेव्हा काहीतरी घेतोस तेव्हा तू देतोस. आम्हाला जर तुझ्याकडून प्रेम पाहिजे तर तुला पहिलं आम्ही प्रेम देणं आहे. पहिलं आमचं तुला देणं आहे मग तुझ्याकडून आम्ही काहीतरी घेणं आहे. हा तुझा माझा व्यवहार आहे. जर तू देवपणाने उरला नाही आम्ही भक्तपणाने उरलो नाही तर तुझ्या माझ्यामध्ये हा व्यवहार होणार नाही. हा व्यवहार शिल्लक राहण्याकरता आम्हाला ब्रह्मसुख नको. मग देव म्हणतायत महाराज विषयसुख देऊ कशाला? विषयसुख आम्हाला त्याचं काय कारण? विषय का नको? आता मी तुम्हाला सांगतो. हां आम्ही सर्वजण विषय सुखालाच बोललो आहे. एखाद्या ठिकाणी गेलो चांगलं कीर्तन केलं लोक असली मुरदार तोंडाची होती. ते तुकाराम महाराजांचं का बघ फोडीली गोवरी तायसा दिसत तोंडावरती. यांना कॉमेडी केली तर हसत पण नव्हती रडलं तर काय रडत पण नव्हती अजिबातच. कीर्तन करून गेलो. शेवटी गेल्यावर ते शेवटी तिथल्या ज्यांनी माझी तारीख घेतली त्यांचा कॉल आला मला. म्हणून महाराज कीर्तन खूप छान झालं कीर्तन मस्त झालं म्हणतात. काय महाराज कीर्तन मस्त झालं ते लोकांचं काही एक्सप्रेशनच दिसेना मला. लोकांच्या चेहऱ्यावर मला काही भावच दिसेना. कीर्तन कशावरून चांगलं झालं? म्हटले महाराज एक सांगू का? आमच्याकडची लोकं अशी आहेत यांच्यापुढे इंदुरीकर आणला तर हसत नाही आणि ढोक बाबा आणला तर रडत नाही. त्यांच्यापुढे तुमची काय कथा? केलं तेवढं उत्तम केलं तर अभंग सोडायला बास झाला. ठीक आहे. पखवाजाचा फोन आला महाराज कीर्तन पडलं. आता ते महाराज म्हटलं कीर्तन चांगलं झालं तुम्ही म्हणता पडला. महाराज कीर्तन चांगलं झालं म्हटलं काय बोलता? अशी अवस्था असते बरोबर ना. लोकांना कीर्तन का आवडतं का नाही आवडत ह्याची बरीचशी कारणं आहेत. यातलं एक कारण सांगतो तुम्हाला मी. लोक जातात कीर्तन मस्त ऐकून जातात वाह काय कीर्तन झालं काय कीर्तन छान केलं. आता सांगा तुम्ही लोकांना जे आवडलं ते खरोखर कीर्तन आवडलेलं असतं का? नाही. सिस्टम आवडलेली असते. एकतर गायन आवडलेलं असतं एकतर हे आवडलेले असतात एकतर मी आवडलेलं असतो. मी म्हणजे माझं कीर्तन आवडलेलं माझं बोलणं आवडलेलं असतं. मला काय मी पावडर लावून आलो तरी मी कोणाला आवडणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय म्हणजे आपली एखादी कॉमेडी आवडलेली असती. आपण कीर्तनाच्या बाहेर जाऊन जे सांगतो ते लोकांना आवडलेलं असतंय. म्हणजे थोडक्यात काय लोकांना ज्ञान नाही लोकांना विषय आवडलेला असते. कारण स्वाभाविक जीवाची ओढ कशामध्ये आहे? विषयांकडे. विषय ओढी बोलेले जीव आता यांची कोण करले जीव नुपजे नारायण भाव पाहून ठाव नरदेह. महाराज सर्व जीव काय करतात माहिती का? जीवांची स्वाभाविक ओढ विषयाकडे. जीवाची स्वाभाविक ओढ देवाकडे नाहीच आहे. जीवाची स्वाभाविक ओढ कशी आहे? विषयाकडे. आणि विषय कसे आहेत? विषय एकतर अनित्य आहेत. विषय कसे आहेत? अनित्य आहेत. माऊली म्हणतात जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही जे के दुःख तरी पाही काही सुखही दिसे. बघा विषयांच्या ठिकाणी कधी एकनिष्ठता नसते. ते एकावर अवलंबून नसतात कधी टिकत नाहीत. विषय किती अनित्य आहेत. माऊली म्हणतात पुढे जाऊन हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे का स्वप्नीचा आभास आहे भद्रजाती. माऊली म्हणतात विषय कसे आहेत? विषय अनित्य आहेत. कसे? मृगजळासारखे अनित्य आहेत. विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली अब्राचे साबुली जाईल दया अब्राचे साबुली
जाईल लया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत विषय टिकत नाही कारण विषयाचं बीज कसं आहे विषयाचं बीज जर नाशवान आहे तर विषयाचं फळ कसं असणार आहे नाशवान आहे बीज ज्याचा क्षीण त्याचे फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र बीज ज्याचा क्षीण त्याची फळ बीज ज्याचा क्षीण त्याची विषय नाशिवंत आहेत शिवाय विषय दुःखाला कारणीभूत आहेत कारण विषयांची प्राप्ती दुःखातून होते विषयांची कारण म्हणजे आता 5 प्रकारचे विषय आहेत शब्द स्पर्श रूप रसगंध एवढं मांडत बसत नाही फक्त विषयाची 3 साधनं सांगतो तुम्हाला मी प्रिया पुत्र धन पैकी 3 वस्तू सगळ्यांकडे नसतात पण 3 पैकी 1 तरी सगळ्यांकडं असते बरोबर ना 3 पैकी 1 तरी वस्तू सगळ्यांकडं असते आता ती काही सहज मिळत नाही धन मिळवण्याकरता कष्ट करावं लागतात की नाही धन सगळ्यांकडे आहे जरा डिटेलमध्ये सांगतो बरं का माझ्या पद्धतीमध्ये सांगतो सगळ्यांकडे बायका आहेत का तुमच्याकडे आहे का माझ्याकडे आहे का जगामध्ये हिरवी चिटकं पण आहेत हिरवा चिटूक समजतं का तुम्हाला तुमचं गाव कुठलं आहे हां मग तुम्हाला नाही कळणार तुम्ही कोकणातले पाहिजे होते तुमचं गाव कुठलं आहे कोकणातला कोण आहे कणकवली तिकडे म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे तुम्ही ना रायगड ना मग हिरवा चिटूक म्हणजे काय सांगा जरा हिरवा चिटूक म्हणजे मुंज्या काही मुंज्या असतात सगळ्यांकडे प्रिया नसते सगळ्यांकडे पुत्र असतो का सगळ्यांकडे पुत्र नसतो तुम्हाला मी गंमत म्हणून सांगतो आता आपल्याकडे लग्न किती वर्षी करतात महाराज अभो 25 ना अनुभव नाही मान्य आहे पण 25च्या पुढून करतात एवढं तर मान्य आहे 25च्या पुढून करतात मी बुलढाण्याला गेलो होतो बुलढाण्याला तिकडे महाराज वयाच्या 20 नंतर लग्नाला स्टार्टिंग होते म्हणजे 21-22व्या वर्षी मुलांचे लग्न होतात त्यांना माहिती नंतर मिळणार नाही स्टॉक संपून जाईल मिळायचं नाही कारण सरकारी नोकरीवाले सध्या जाम ॲक्टिव्ह आहेत बिचारांनी सगळ्यांचा वाटोळा करून टाकला पण मार्केट डाऊन करून टाकला सगळ्यांचा तर तिकडे गंमत अशी आता मला ह्याची काही सवय नाही मी आपला 24 वर्षाचा घोडा तिकडे गेलो होतो मस्तपैकी तिकडे गेलो आणि तुम्हाला सांगू का माझा एक मृदंगाचा क्लास आहे आणि तेव्हा तो क्लास जेव्हा मी सुरू केला तेव्हा माझ्याकडे 13 पोरं होते किती 13 पोरं होती तिकडे गेलो तिकडे गेल्यावर अशी दाढी बिडी वाढलेली वारी केली आणि डायरेक्ट तिकडे गेलो घरी गेलोच नव्हतो दाढी बिडी वाढूनच गेलो की नाही तिकडे गेल्यानंतर एक जण पाया पडायला आला त्यानं मला विचारलं महाराज तुम्हाला पोरं किती मी किती सांगावं 13 कुठली क्लासमधली मला काय माहिती महाराज मी 13 सांगितली तो महाराज जो गेला तो पाया पडून जो गेला त्याची दक्षिणा पण राहिली बरं का काय म्हणायचं आहे मला सगळ्यांकडे नसतात कधी कधी काहींकडे असतात हा शिष्य पण मुलगाच असतो ना राव शिष्य पण आपला मुलगाच असतो सगळ्यांकडं प्रिया नसते सगळ्यांकडे पुत्र नसतो सगळ्यांकडे धन कसं नसतं चला तुमचे खिस्से रिकामे असं धरून चालू तुम्ही मला कीर्तन झाल्यानंतर दक्षिणा नाही दिली तरी मला चालेल पण तुमच्या सगळ्यांच्या खिशा रिकामे आहेत असं आपण धरून चालू पण हा जो देह आहे हे पण धन आहे ना हे काय आहे धन आहे म्हणजे प्रत्येकाकडे धन आहे की नाही या 2 गोष्टी जरी सगळ्यांकडे नसल्या तरी देह तर आहे म्हणजे धन आहे मिळवायला कमी कष्ट आहेत का प्रिया पत्नी मिळवायला कमी कष्ट आहेत का देवाला सेतू बांधावा लागला आपल्याला डिग्र्यांचे सेतू बांधावे लागतात आधी 10वी करा 12वी करा ग्रॅज्युएशन करा डिग्री मिळवा मग नोकरीच्या मागं पडा परमनंट व्हा तोवर डोक्यावरचे निघून जातात डोक्यावर चांदोबा होतो आणि मग ती चंद्रिका कुठेतरी भेटते वरचा चांदोबा झाल्याशिवाय ती चंद्रिका भेटत नाही कटकट आहे की नाही सांगा कटकट आहे की नाही त्यातल्या तुम्ही काय केलं लोकांनी स्त्री भ्रूण हत्या करून मारून टाकल्या बाकीच्यांनी आता ज्यांची झाली त्यांची ठीक आहे नाही झाली त्यांनी 4 मीटर भगवा कपडा 1/2 किलो भस्म रुद्राक्षाच्या माळा दंड हां आणि कुंभमेळा गाठायचा इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही जाताना ठाणा लागेल मुंबई लागेल नातेवाईकांकडे जायचंच नाही नातेवाईकांकडे अजिबात जायचं नाही काल तुम्हाला सांगतो नातेवाईक लय भयंकर प्रश्न करतात
काल शिवजयंती होती, माझं व्याख्यान होतं गावामध्ये बरं का. व्याख्यान होतं, सहज चाललो होतो. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे एकानं मला विचारलं, महाराज तुमचं कधी? त्याला काय विचारायचं, तुमचं व्याख्यान कधी? त्याने मला फक्त एवढं विचारलं, तुमचं कधी? बघू सेटल झाल्यावर. एवढं डोक्यात फिट बसलेलं असतं बरं का ते. हां, म्हणून नातेवाईकडे घुसायचा, कारण त्यांचे प्रश्न डेंजर असतात. सरळ कुंभमेळा गाठायचा का? मिळवायला कष्ट आहेत महाराज, पुत्र कष्ट आहेत. निघाला तर ठीक चांगला, नाही तर वाट. पैसा सहज मिळत नाही, वाट आहे. म्हणून विषय एकतर नाशिवंत आहेत, विषय एकतर अनित्य आहेत. हां, आहे 10 मिनिटात बाकी असं आपल्याकडे ना, बरोबर संपवतो, काळजी करू नका. तुम्हाला भूक लागली का? तुम्ही जेवलात, मी नाही जेवलो, असू दे. विषय एकतर नाशिवंत आहेत, विषय एकतर अनित्य आहेत, पण विषय दुःखदायक आहेत म्हणून विषय नको. विषय अनित्य आहेत. विषयाकडे मगाशी काय म्हटलं, एकनिष्ठता नाही. विषयाकडे एकनिष्ठता नाही. विषयांमधून जे सुख प्राप्त होत होते ते एकनिष्ठ नाही. ते याच्यामध्ये सुख आहे थोडंसं, पण दुःख जास्त आहे. विठाला तुम्हाला भाजी कोणती आवडते सांगा, भाजी कोणती आवडते? मी हा प्रश्न शक्यतो माळ गळ्यात बघून विचारतो बरं का. कारण एका ठिकाणी कीर्तनात विचारला, तुम्हाला भाजी कोणती आवडते? त्या पठ्याने सांगितलं, महाराज भाजी आवडते पण कीर्तनात सांगण्यासारखी नाही. भाजी आवडते ना, कुठली तरी आवडते, चला चवळीची आवडते धरून चालू. नाही, आमच्या कोकणामध्ये ना सगळ्या सप्त्यात चवळीचीच भाजी असते, ती पाठात बसले माझ्या आता. बरं, आवडते. दुसरा प्रश्न विचारतो, ती भाजी तुम्हाला बायकोच्या हातची आवडते का आईच्या हातची आवडते? दोन्हीपैकी एक पण कोणी कीर्तनात नसेल तर सांगा. उगाच तुम्हाला डेंजरमध्ये मला टाकायचं नाही. बरं चला, आवडते धरून चालू. आता आईच्या हातची आवडते. जर आईनं रोज 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 चवळीची भाजी वाढली आवडेल का? 5 दिवस खाल, 6व्या दिवशी खाल काय? अजिबात खाणार नाही. अनित्यता आहे त्याच्या ठिकाणी, अनित्यता आहे. चला, एखादा म्हणेल पत्नीच्या हातची आवडते. बरं, ज्या पत्नीच्या हातची आवडते ती पत्नी तरी काही दिवसांनी नकोशीच होते, नकोशीच. तुमचा अनुभव आहे, तुमचा अनुभव आहे म्हणून सांगतो तुम्हाला मी. आता लग्न लागताना आपल्याकडे एक प्रथा आहे, नवरा नवरीची नजरानजर करत नाही. एक चांगली एक मंगलाष्टक म्हणू का? म्हणतो बघा. आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा गरम गृह्योक्ते मधुपरक पूजन करा. अंतपटा ते धरम दृष्ट वधूवरण करणे. दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे. कुर्यात बघा, मांडव आहे, वाजंत्री आहे, ऑर्केस्ट्रा आहे, ब्राह्मण आहे. कोणाचं लावायचं तर बोलून टाका, त्यात दक्षिणात भागून टाकतो मी, दक्षिणा घेत नाही एक्स्ट्रा. तर त्याच्यामध्ये असं आहे की तो आंतरपाठ धरलेला असताना ही पलीकडनं विचार करते, लग्न झाल्यावर ह्यांनी कोणाशी चॅटिंग नाही केली पाहिजे. हा म्हणतो ही पण कोणाकडे नाही गेली पाहिजे, मेली तरी चालेल पण माझीच राहिली पाहिजे. भाव असतो. कालांतरानं काहीतरी बिघडतं आणि हेच कारण पुढे डिवोर्सला होतं. बरोबर, आजकाल जास्तीत जास्त जे डायव्होर्स होत आहेत त्याला कारण काय? हेच आहे. बरोबर ना? पण लग्नात किती मोठा उखाणा असतो, उखाणा किती मोठा असतो. भाजीत भाजी मेथीची, अजून काय, कळशीवर कळशी, दारावर तुळशी, आणि यांचं नाव घ्यायला मी नाही आळशी. बरोबर ना? लय ती एवढी आपलं पाठ नाही, पुढे जाऊन चालतो सांगतो तुम्हाला मी. बरंच, लग्नाला 24 वर्ष झाली. गावकीनं पूजा केली, गावकीच्या पूजेला दोघांना जोड्यानं बसवला. आता हिनं याचं नाव घेतलं काय, देवाला मागणं मागितलं ना अगरबत्त्या लावल्या 20. देवाला मागणं मागितलं ना अगरबत्त्या लावल्या 20. मागितला होता शाहरुख खान, नशिबात आला यो खोबड्या खवीस. चालली होती बाजाराला, बटन तुटलं बटव्याचं. आई शपथ घेऊन सांगते, नाव कशाला घेऊया सटव्याचं. आवड बदलली, सुख संपलं. सुरुवातीला लग्नाच्या नावानं गुदगुल्या झाल्या, शेवट कसा झाला? दुःखात झाला. गीतेमध्ये एक वाक्य आहे काय, विषयेंद्रिय संयोगात यतदग्रे मृतोपमं परिणामे
विषमीव तत्सुखम नाही तामस आहे ते. विठ्ठल विठ्ठल तामस सुख. हां, जे सुरुवातीला गोड वाटतं शेवटाला कसं आहे, परिणामाला कसं आहे, विषयासारखं कडू आहे. हे विषय सुख आहे. विषयेंद्रिय संयोगात विषयाचा आणि इंद्रियाचा संयोग झाल्यानंतर एवढंच धरून चाला. विषयाचा इंद्रियाचा संयोग झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं, म्हणजे बघा आम्हाला ब्रह्मसुख नको, आम्हाला विषय सुख नको, मग आम्हाला कसलं पाहिजे, प्रेमसुख पाहिजे. प्रेमसुख कशा करता पाहिजे, ज्ञानसुख ज्ञान कशाला नको, याचं कारण आहे देवा त्या ज्ञानाला त्या भक्तीशिवाय त्या प्रेमाशिवाय कसला अर्थ नाही. म्हणून ज्ञान देशील तर ते भक्ती आणि प्रेमयुक्त दे अभंगाचं पहिलं चरण. हा भक्ती प्रेम वीणा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम वीणा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम वीणा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम वीणा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. भक्ती प्रेम वीणा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य दया माझी. भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. ज्ञान देशील तर भक्ती प्रेमाशिवाय देऊ नको, मुक्ती देशील तर भक्तीशिवाय देऊ नको. काय नाथ महाराजांचे शब्द आहेत बरं का भागवतातले. भगवान परमात्मा उद्धवाला सांगत असताना तो उद्धव देवाला उलटं म्हणतोय. काय म्हणतोय, हरी भक्तीच्या पोटे जन्मली मुक्ती, वाढली मुक्ती भक्ती ते घाती, ऐशी जे का मुक्ती कोय. हां, तुला जर ज्ञान द्यायचंय तर ज्ञान असं दे की ज्या ज्ञानाच्या बळावरती मला ज्ञानोत्तर भक्ती करता आली पाहिजे. हा अनुभव आहे. तुकोबारांकडे एक व्यक्ती आला. तो व्यक्ती आला, हां माझ्याकडे घड्याळ आहे, काळजी करू नका, 5 मिनटं एक्स्ट्रा होतील. पूर्वी माझ्याकडे एक घड्याळ होतं, ते बंद पडलेलं होतं बरं का. ते जस्ट मी शो म्हणून घालायचो. आता चांगलं होतं नवीन, 2-4 महिने झालेले घेऊन, आता वाया नाही घालवायचं, बंद पडले. आणि हाताचे जरा एकतर हे हात म्हणजे पाव किलोचे, त्याची काहीतरी शोभा राहिली पाहिजे. तर ते बंद पडलेलं घड्याळ घालून एक दिवस कीर्तन केलं. तिथं कीर्तन झाल्यावर एक माणूस भेटला मला, महाराज तुमचं कीर्तन लय आवडलं, हे घ्या घड्याळ, कालच नवीन घेतले, तुमच्या हातात घालतो. हे बघा तेच घड्याळ ते. म्हणून बंद पडलेले घड्याळ घालून कीर्तन करीत जावा. एक म्हणजे लोक खालना उरका करीत नाही, पहिला फायदा. दुसरं म्हणजे असलं काहीतरी चमचमीत भेटतंय, असू दे हरकत नाही. तर तुकोबारांकडे तो व्यक्ती आला. तो व्यक्ती तुकोबारांना म्हणाला, तुकोबाराया माझ्याकडे ग्रंथ आहे बरं का, त्याचं नाव विवेक सिंधू. हा मुकुंदराज स्वामींनी रचलेला ग्रंथ आहे. हे जे चरित्र मी सांगतोय, हे चरित्र संत कवी महिपती महाराज ताहराबादकर यांच्या तुकाराम महाराजांच्या चरित्रामधलं हे चरित्र आहे बरं का. तर तो व्यक्ती असं म्हणतोय, पण तुकोबाराया म्हणतात मला काय करायचं आहे, माझी ऑलरेडी संस्था सुटली, मी शिकवतो, माझीच गाथा संस्थेमध्ये आहे, मला काय करायचं हे सगळं. पण म्हणलं ठीक आहे, आता ब्राह्मण आला बिचारा, याचा मान राखला पाहिजे. तुकोबाराया म्हणाले ठीक आहे, तुला सांगायची इच्छा आहे तू सांग, मी ऐकतो. तो समोर बसला सांगायला. तुकोबारायांनी काय केलं, थंडी वाजते म्हणून अशी अंगावरती घोंगडी घेतली. तो आपला सांगतोय माया ब्रह्म शबद ब्रह्म सगळं सांगतोय, आपलं प्रक्रिया सांगत गेला.
शेवटी म्हणतोय हे मी सांगतोय हे ऐकतायत आतना काय होऊ नाही चू नाही काहीच नाही. ते कीर्तनाला एखादा कीर्तनकार आला आणि श्रोत्याने जर काय खालना टाळ्याच नाही वाजवल्या, विठ्ठलला भजन केलं पण टाळ्या नाही वाजवल्या, कसं वाटतं ते? त्याचं तोंड असा पडला इकडून. तो म्हणते तुकाराम महाराज काहीच बोलत नाही, हो नाही चू नाही, चाललंय काय? म्हणून त्यानं ती घोंगडी बाजूला केली. आतमध्ये बघतोय तर काही ह्याने कानामध्ये 6 बोटं घातली होती. बोटं घातली दोन्ही कानामध्ये आणि चाललंय आपला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ह्याने कापडाला हातच लावला. महाराज डिग्री पाण्यात घातली माझी. एवढा अट्टहास केला, एवढ्या लांबनं आलो, एवढा जीवतोड सगळ्या प्रक्रिया सांगतोय मी. तुम्ही हे सगळं ऐकायचं सोडून तुमचं आपलं हाय चालू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराने जे उत्तर दिलं ना ते उत्तर अत्यंत ऐकण्यासारखं विलक्षण उत्तर आहे बरं का. तुकोबाराय काय म्हणाले की तुम्ही जे सांगताय याचा अनुभव मी आधीच घेऊन बसलोय. आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, आकारासी कैसा ठाव किंवा रज्जू सर्पाकार भासे येले जगदंबर. तुकोबाराय म्हणाले मला आधीच अनुभव आहे, पण एक बोलू का तुम्हाला, मला हे तुमचं ज्ञान ऐकायची इच्छा नाही का? माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम. माझे दिठावेल बुद्धी होईल एक सांगू का तुम्हाला, तुमचं ज्ञान, तुमच्या ज्ञानाचा मी अनादर करीत नाहीये, पण तुमचं ज्ञान मी ग्रहण का करीत नाहीये याचं कारण तुमच्या ज्ञानाची नजर माझ्या प्रेमाला लागेल. आलं का लक्षात? माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल जे सात्विक प्रेम आहे या सात्विक प्रेमाला तुमच्या ज्ञानाची नजर लागेल याच्याकरता मी तुमच्या ज्ञानाला बाजूला करतोय. कारण जर कोरडं ज्ञान असेल, बघा कोरडं ज्ञान असेल तर त्या कोरड्या ज्ञानाजवळ अहंकार येतो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे जोंबे नाना संकटे नाचवी. माऊली म्हणतात हे अहंकार आहे ना काकडं करणाऱ्याला धरत नाही, वाऱ्या करणाऱ्याला धरत नाही. कीर्तनामध्ये फक्त ते एवढ्या काटाचे धोतर घालून येतात ना त्यालाच धरतो बरोबर. महाराज तुमचं बोलत नाही मी, तुमची लय साधनं चांगली, पण आमच्याकडे असा अनुभव आहे. विनोद महाराजांना माहिती आहे आपल्याकडे काय काय ठिकाणी बरं का, काय ठिकाणी हे हेंद्रे वर्षभर कुठं बेपत्ता असतात काय माहिती. साप्ताह आला की एवढ्या काटाच्या उपरने घेऊन फिरतात. काय करता महाराज, त्याला अर्थ काय? रांडवीने जेवी शृंगार पैकेला प्रेमाविण झाला ज्ञानेतेसा, लय कपाळभर कुंकू लावले पण नवराच नाही. उपयोग काय त्याचा? काही त्याचा उपयोग नाही महाराज, उपयोग त्याचा शून्य आहे. म्हणून नारद महर्षींनी भागवत महात्म्यामध्ये एक वाक्य वापरलंय, अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य मोसवान तदा नाहम हरेर्दासो लोके त्वान न प्रवर्तये. जर त्या भक्ती मातेच्या हातामध्ये हात देऊन नारद मुनींनी असं वचन दिलं, माय ऐक, सगळ्या धर्मांना बाजूला करेन. आलं का लक्षात? सगळ्यांना बाजूला करेन आणि तुझ्या भक्तीचा जागर करेन, तुझा महोत्सव करेन. जर हे मी लोकांमध्ये नाही केलं तर नावाचा नारद नाही, नावाचा हरिदास नाही. नारद महर्षी प्रतिज्ञा करतायत. म्हणजे भक्तिप्रेमाची उंची काय आहे बघा ज्ञानापुढे. परमपूज्य बाबा महाराज सातारकरांचं एक वाक्य आहे, हा तुमचा मृदंग आहे, तिकडं शाई आहे. शाई नुसती कडकड वाजते, कडकड वाजते आणि पान नुसतंच कोरडं, ह्याला कणिक लावलीच नाही. महाराज माधुर्य येईल का त्याला? त्याला गोडवा येणार नाही. तसं तुमच्या या ज्ञानाच्या मृदंगाला जर भक्तीचा ओलावा नसेल तर मृदंगाला माधुर्य नाही महाराज. म्हणून तुमच्या या आयुष्याचा मृदंग जर नीट वाजावा असं वाटत असेल तर शाहीवरचं ज्ञानही वाजलं पाहिजे आणि धुमावरची भक्ती पण वाजली पाहिजे. विठाला महाराज मग देवाला प्रश्न केला की महाराज एवढा प्रेम 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 चाललंय तुमचं, प्रेम म्हणजे काय असतं? हां ते म्हणले एक बोलू का तुम्हाला, मी मगाशी काय कशातून सुरुवात केली? सुख. कशातून सुरुवात केली? सुख. लोकांना सुख माहीत नाही, लोकांकडे सुख नाही, लोकांकडे फक्त एकच आहे, रोज संध्याकाळी लागतं सुख म्हणजे
संपली का ती मालिका? मी बघत नाही सांगतो. लोकांना सुखाचा पत्ता नाही तसा तुला प्रेमाचा पत्ता नाही. कोणाला म्हणतायत? देवाला. तुला प्रेमाचा पत्ता नाही. तुला सांगू का, प्रेम आम्ही अनुभवलंय, प्रेम आम्ही चाखलंय, आणि जो प्रेमाला चाखतो त्यालाच फक्त प्रेमाची गोडी कळते. अभंगाचा शेवटचा चरण. एका जनार्दनी प्रेम अति गोड, 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 एका जनार्दनी एका जनार्दनी अनुभवी सुवाण जाणातील, अनुभवी सुरवण जाणतील, प्रेम सुख घेई देव सुख घेई, प्रेम सुख घेई देव सुख घेई, अनुभवी सुवाण जाणतील, अनुभवी सुवाण जाणतील, अनुभवी सुवाण जाणतील, प्रेम सुख घेई देव सुख घेई, प्रेम सुख घेई देव सुख घेई. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड जाणतील, प्रेम सुख घेई प्रेम सुख देई. म्हणजे त्या ठिकाणी नाथबाबांचा शब्द असा आहे की देवा तुला असं नाही कळायचं, तुला प्रेम करावं लागेल, त्याशिवाय तुला प्रेम कळायचं नाही. म्हणून महाराज हे प्रेमाचं सुख अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. देवाकरता सुद्धा कसं आहे, अप्राप्य आहे. म्हणून या ठिकाणी अभंगाचा धावता भावार्थ झाला असं गृहीत धरतो. आपण सर्वजण मिळून आता काय करूया, संप्रदायपूर्वक भजन करूया. भाजी कुठली होती आज? भाजी नव्हतं का? जाऊ दे, तुम्ही तुमच्या घरी जी भाजी खाल्ली ना तिची शपथ तुम्हाला. भजन करा, हातानं टाळी, मुखानं नाम विठोबा. महाराज ह्या भक्तिप्रेमाचं सुख अनुभवण्याकरता तर देवाने अवतार धारण केले. प्रेमसुख घेई प्रेमसुख देई हा व्यवहार काय असतो ह्याच्याकरता देवाने अवतार धारण केले. संतांच्या रूपामध्ये ज्ञानोबांचा अवतार का धारण केला? देवाला करावा लागला. अवतार मालिकेमध्ये ज्ञानोबांचं नाव आहे का दशावतारामध्ये? नाही. घ्यावा लागला. काय? प्रेमाचं सुख अनुभवण्याकरता. देवते संत निमित्त त्या प्रतिमा कशा करता? प्रेमाचा अनुभव घेण्याकरता देवाला करावा लागला. की भक्त नक्की माझ्यावर प्रेम का करतात? ते प्रेम माझ्या वाट्याला का येऊ नये, मीच भक्त म्हणून माझ्यावरच प्रेम करावं, आणि ते करण्याकरता मला संत म्हणून अवताराला यावं लागेल. हे देवाची भूमिका आहे. म्हणून यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ झाला. खरं तर संतांच्या मतीला आपली मती लागू शकत नाही. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून, किंवा काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या तुम्ही. ज्या ठिकाणी मस्तक टेकवायचं असतं, ज्या ठिकाणी डोकं टेकवायचं असतं त्या ठिकाणी डोकं लावायचं नाही. ज्या ठिकाणी डोकं लावायचं असतं त्या ठिकाणी डोकं टेकवायच्या भानगडीत पडू नये. वाक्य लक्षात घ्या. म्हणून संतांच्या वाङ्मयाला आपलं डोकं लावायचं नाही, डोकं टेकवायचं असतं. म्हणून माझ्या बुद्धीला जो सुचला, मला उर्वरित वेळेमध्ये माझ्या वाट्याला जेवढी वेळ होती तेवढ्या वेळेत जेवढा भावार्थ सांगता आला तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त प्रयत्नच केला असं गृहीत धरून चला.
जर काही चुकलं असेल तर ते माझ्या वाणीचे अथवा बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा. या ठिकाणी सर्वांचा माझा परिचय नाही, पण उपस्थितांमध्ये सर्व आमचे गायनाचार्य कवडे महाराज आहेत, सागर महाराज आहेत, आमचे मृदंगमणी दीपक महाराज सूर्यवंशी, कृष्णा महाराज जोडगे आणि आमच्यासोबत आलेले आमचे परममित्र विनोद महाराज. पूर्वी मी कीर्तन करायचो ना, लय सिरियस करायचो. लोक म्हणायचे महाराज तुमच्या कीर्तनात विनोदच नाही, महाराज तुमच्या कीर्तनात विनोदच नाही. आणला घ्या, बघा आता बघून घ्या, चांगला गोंडच दिसतो. पावडर लावून आणला तो, पण नुसता नाही आणला. आणि लोक मस्त मागे येतील, मस्त लोक मागे येतील, पण आधी फेमस व्हायला शिकलं पाहिजे. तर आज मला ज्याने फेमस केलं ते आमचे सन्मित्र दिनेश महाराज वाडीकर. त्यांचाच हा यूट्यूब चॅनल आहे, वाडीकर महाराज म्हणून यूट्यूब चॅनल आहे. आपल्या कोकणातला खूप मोठा एक नावाजलेला एक चॅनल आहे. याच्यावरती मोठ्या मोठ्या दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं झाली आहेत. दादांची आणि माझी सर्वांची आमची इच्छा होती की त्यांच्या चॅनलवरती माझं एकतरी कीर्तन असावं. आणि आज अचानक योग आला. दादा लोणावळ्याला होते, तिकडून त्यांनी घोडे उड्डाण केले, अक्षरशः घोडदौड केली आणि मोहिमेला वेळेवर पोचले, म्हणून त्यांचेही धन्यवाद. आपल्या रायगडामध्ये एक संप्रदाय पद्मनाभ संप्रदाय, जो अनेक राज्यामध्ये गुजरातसारख्या मोठ्या मोठ्या राज्यामध्ये पोचलेला आहे. त्या संप्रदायाचे संप्रदाय भारती गुरुवर्य जनार्दन महाराज वाडीकर बाप्पा यांचे ते सुपुत्र आहेत. एक कीर्तनकाराचे ते सुपुत्र आहेत, एका महंतांचे सुपुत्र आहेत. आणि हे असून त्यांनी आपल्या संप्रदायाच्या प्रचार प्रसाराची एक जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून आपलं चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की हे कीर्तन तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. आणि दुसरी एक गोष्ट जाता सांगून जातो तुम्हाला मी, की आज जो दिवस आहे, पत्रिकेमध्ये मी वाचलं, सुरुवात तुकोबाऱ्यांपासून झाली. या एका सोहळ्याला तुकोबाऱ्यांची बीज लागते, ह्या एका सोहळ्याला छत्रपती शिवरायांची जयंती लागते, ह्या एका सोहळ्याला नाथ महाराजांची षष्ठी लागते. तसा आजचा दिवस या एका सोहळ्याला स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोबा, छत्रपती शिवरायांचे वडील असणाऱ्या शहाजी महाराजांची आज जयंती आहे. लक्षात घ्या, आज जयंती आहे. जर शहाजीराजांनी स्वप्न पाहिलं नसतं तर आपण कालची शिवजयंती साजरी केली नसती. शिवाजीराजा जन्माला यावा तर कुणाच्या पोटी जन्माला यावा? ज्याचे संकल्प सत्य आहेत. आलं का लक्षात? 12 वर्षाचे शिवबा बंगळूरला गेलेत, आणि बंगळूरहून जेव्हा पुण्याला यायला निघालेत, एका बापानं आपल्या मुलाला काय द्यावं? बिस्किट पुडा द्यावा, एखादा खेळणं द्यावं? अजिबात नाही. आपल्या एका बापानं आपल्या मुलाला स्वप्न दिली, आपल्या मुलाला ध्येय दिलं, आपल्या मुलाला एक छोटंसं मंत्रिमंडळ दिलं, आपल्या मुलाकरता एक राजमुद्रा तयार करून दिली. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्ठोर विश्ववंदिता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. अजून शिवबा लहानच आहेत. स्वतःचं सैन्य नाही, स्वतःचं मंत्रिमंडळ नाही, स्वतःचा खजिना नाही, स्वतःची संपत्ती नाही, काहीच नाही खिशामध्ये. पण संकल्प बघा तुम्ही, शिवबा तुमचं स्वराज्य कसं वाढलं पाहिजे. हा शहाजी, या शहाजीचा मुलगा शिवबा, या शिवबाचं स्वराज्य कसं वाढलं पाहिजे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे या शिवबाचं स्वराज्य वाढलं पाहिजे. एका 12 वर्षाच्या मुलाला स्वतःचा बाप हातामध्ये मुद्रा देऊन सांगतो भविष्य असं आहे. स्वप्न बघायला शिकवलंय. भगवा दिला, भगवा हातामध्ये. शिवबा हा भगवा आहे, हा भगवा प्रभू रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत शत्रूवरती यलगार करणारा प्रत्येक धारकऱ्याचा, हा भगवा खांद्यावरती घेऊन वार करणाऱ्या वारकऱ्याचा, हा भगवा पृथ्वीराज चव्हाणाचा, हा भगवा पृथ्वीराज चव्हाणाचा, महाराणा प्रताप सिंगाचा, हा भगवा आपल्या महाराष्ट्राचा, हा भगवा आपल्या हिंदुत्वाचा, हा भगवा स्वाभिमानाचा, हा भगवा अभिमानाचा. आणि ऐका, हा भगवा पेळण्याची ताकद कुणामध्ये नाही. ज्याच्या छातीमध्ये आग आहे, ज्याच्या मनगटामध्ये रग आहे, तोच पेलू शकतो हा भगवा. शिवबा हा भगवा आहात तंजावर तहत पेशावर पर्यंत फडकला पाहिजे. दिल्लीच्या छातीवरती हा भगवा रोवला पाहिजे. शिवबा हा भगवा हातामध्ये घ्या. भगवा दिला, भगवा हातामध्ये. छोटंसं मंत्रिमंडळ दिलं. हे मंत्रिमंडळ आज छोटं आहे, शिवबा याला मोठं करायचं तुम्ही. बाप काय असतो, या बापानं एका मुलाच्या छातीमध्ये हे स्वप्न पेरलं, ही हिंमत पेरली, हे धाडस पेरलं, ही जिद्द पेरली. त्या बापाची आज जयंती आहे. साऱ्या महाराष्ट्राचा बाप शिवाजी महाराज आहेत. आणि त्या शिवरायांचे बाप, शिवरायांचे पिताश्री, ज्यांच्या संकल्पामुळं आज आपण हे सोन्याचे दिवस पाहतोय. आज आपल्या कपाळावरती टिळा शिल्लक आहे, मंदिराचे कळस शिल्लक आहेत, दारापुढची तुळस शिल्लक आहे. हे उपकार त्यांचे आहेत, म्हणून त्यांच्याही चरणावरती आज साष्टांग दंडवत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे शहाजीराजे, राजमाता जिजाऊ मासाहेब, या सर्वांच्या उपकारांना आज हे कीर्तन, हा मंडप सजलेला आहे. हा मंडप जर नसता
जर ते नसते तर हा मांडव नसता, लक्षात घ्या. आणि त्यांचे ऋण आपण ठेवले पाहिजे. पण यथामती यथा अवकाश या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांमध्ये असणारे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी सर्वांचे नाव मला माहीत नाही, पण आता इथूनच नमस्कार करतो सर्वांना. महाराज तुम्हालाही दंडवत बरं का. वयोवृद्ध आहात, ज्ञानी आहात, विद्वान आहात. मला तुम्हा सर्वांना या ठिकाणी भक्ती म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराला की म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनवितो असे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे तुम्ही क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे अभंगाचा चिंतनाचा जरी जमला नाही मेळ अभंगाचा चिंतनाचा जरी जमला नाही